पाश्चात्य संस्कृतीने झपाटलेल्या क्षणिक प्रेमाचा महाकुंभ व्हॅलेंटाईन डे. प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण नेमकं काय असतं? सध्या तरुणाई प्रेमाचा सप्ताह साजरा करण्यात व्यस्त आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाब, टेडी, चॉकलेट, ग्रीटिंग्ज, विविध भेटवस्तू यासारख्या वस्तूंनी बाजारपेठा, दुकाने आणि साईट्स यांचा जणू महाकुंभच भरला आहे. आपल्या देशाच्या संस्कृतीत प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राधाकृष्ण, हीर रांझा, पारो देवदास अशी प्रेमाची उदात्त उदाहरणे होऊन गेली. हेच नव्हे तर श्रावणबाळाचे मातृपितृप्रेम, एकलव्याचे गुरुप्रेम, प्रल्हादाचे ईश्वर प्रेम असे असंख्य उदाहरणे असताना आपली तरुणाई पाश्चात्य संस्कृतीच्या मागे का धावत आहे ते कळत नाही. ज्या देशामध्ये प्रेमासाठी लोकांना आयुष्य कमी पडले, त्याच देशातील तरुणाई प्रेमाचा एक दिवस साजरा करते. आपल्यालाही प्रेयसी किंवा प्रियकर हवाच या भावनेने आजकालची मुले पछाडलेली आहेत. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे हेच महत्त्वाचे जीवित कार्य आहे असा त्यांचा समज होऊन बसला आहे. किंबहुना त्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे असे त्यांना वाटू लागले आहे. मग ते प्रेम मिळवण्यासाठी तो किंवा ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. आजचे वास्तव पाहता प्रेमात एकमेकाशिवाय जगणे शक्य नाही असे वाटून आत्महत्या करणे, सर्वस्वाचा त्याग करणे अशा घटना घडत आहेत. गळ्यावर कोयत्याचा वार करणारा प्रियकर आणि रक्ताच्या थारोळ्यात जीवनाची भीक मागणारी प्रेयसी हे चित्र पाहता वासनेच्या पोटी जन्म घेतलेल्या भावनेला प्रेम म्हणायचं का? कुठे प्रेमामध्ये छोटे छोटे तुकडे करून फ्रीजमध्ये लपवलं जातं, तर कुठे दूर जंगलात नेऊन आयुष्य संपवलं जातं. याला प्रेम म्हणायचं का? समोरच्या व्यक्तीवर ॲसिड टाकून विद्रूप करणं, त्याची हत्या करणे, तिच्या आनंदात सतत विघ्ने आणून त्याचे जगणे नकोसे करणे, अशा मनाला सुन्न करणाऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया समाजात दिसून येतात. मग याला प्रेम म्हणायचं का? वासनेच्या मागे धावणाऱ्या व त्याला प्रेमाचे नाव देणाऱ्या पाश्चात्य संस्कृतीचे झपाट्याने अनुकरण करणाऱ्या तरुणाईला प्रेमाची खरी व्याख्या समजावण्याचे आव्हान आज आपल्या समोर आहे. खरं तर प्रेम म्हणजे रागाचा किंवा द्वेषाचा अभाव अशी प्रेमाची व्याख्या करता येईल. प्रेम म्हणजे मिळवणेच नव्हे तर त्याग आणि समर्पण होय. एखाद्याला सुखात पाहणे म्हणजे देखील प्रेम. एखाद्याच्या सुखद आठवणीत जगणे म्हणजे देखील प्रेम. जोडीदाराची चूक पोटात घालून त्याला पुन्हा आपलंसं करणे म्हणजे प्रेमच. आणि आयुष्यभर एकाच आवडीवर जगणे म्हणजे देखील प्रेमच होय. आजकाल बरीच प्रेम प्रकरणे फेब्रुवारी ते फेब्रुवारीपर्यंत चालतात व संपुष्टात येतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. शेवटी प्रेम करणे, ते व्यक्त करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे. त्याबद्दल सल्ला देणे योग्य वाटणार नाही. प्रेम अवश्य करा, मात्र त्याला संकुचित बनवू नका. केवळ वासनेचे क्षणिक प्रेम न करता आयुष्यभराचे निर्मळ प्रेम करा. प्रेम सर्वावर करा. मातृभूमीवर, आईवडिलावर, सर्व प्राणीमात्रावर व पर्यावरणावरही करा. तेही अथांग, भरपूर आणि जीवनभर. कारण प्रेमाने जग जिंकता येते. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही आवारांच्या भातुकलीचा खेळ. म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही आवारांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवा होऊन जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं.
मेघापर्यंत पोहोचलेलं.